मित्रांनो, देशातील 5 जुन्या कृषी महाविद्यालयांमध्ये एक समाविष्ट असलेलं आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना किंवा उदाहरण असलेली इमारत डौलाने उभी आहे आणि तिच्या नूतनीकरणासाठी पावले टाकण्यात येत आहे. ही इमारत कुठे आहे, कधी बांधली आणि तिचा आज काय उपयोग होतो याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, ही इमारत 1856मध्ये इंग्लंडच्या महाराणी व्हिक्टोरिया यांच्या भारत दौऱ्यादरम्यान त्यांच्या मुक्कामासाठी बांधण्यात आली होती. ही इमारत जवळपास 1.5 एकर परिसरात आजही डौलाने उभी आहे. काळाच्या ओघात या इमारतीची मोठ्या प्रमाणात झीज झालेली आहे. तरीही आज ही वास्तू ब्रिटिशकालीन स्थापत्यशास्त्राचा एक चांगला असा आपल्याला प्रभाव दाखवून देत आहे. व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतील हे आर्किटेक्चर किंवा वास्तुविद्या आपल्याला अक्षरशः आश्चर्याने वेडावून सोडते. ह्या इमारतीच्या प्रांगणात किंवा दालनात किंवा सुरुवातीलाच पांढऱ्या शुभ्र मार्बलमधील महाराणी व्हिक्टोरिया यांचा पुतळा आहे आणि ही इमारत नागपूर येथील महाराज बाग परिसरातील कृषी महाविद्यालयाची आहे. आणि ह्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी शासनाने 8,80,00,000 रुपयांची तरतूद केलेली असून निविदा प्रक्रिया करणे, त्याच्यानंतर तांत्रिक मंजुरी, त्याच्यानंतर तांत्रिक लखोटा, आर्थिक लखोटा अशा पद्धतीने कामकाज होऊन येत्या काही महिन्यांमध्ये या इमारतीच्या नूतनीकरणाचं काम मार्गी लागणार आहे. नागपूर येथील महाराज बाग परिसरातील या इमारतीतील कृषी महाविद्यालय हे देशातील सर्वात जुन्या कृषी शिक्षण संस्थेपैकी एक आहे आणि त्याची स्थापना 1906मध्ये ब्रिटिश राजवटीत झाली होती. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या 5 कृषी महाविद्यालयांची स्थापना झाली त्याच्यात या नागपूर येथील महाराज बाग परिसरातील कृषी महाविद्यालयाचा समावेश होतो. 1969 साली हे कृषी महाविद्यालय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय अकोला याच्याशी संलग्न करण्यात आलं होतं. आणि ह्या इमारतीचं जे संपूर्ण वास्तुकला आहे, वास्तूची जी रचना आहे आणि संपूर्ण इमारतीचा परिसर, त्याच्यामधले विविध मजले, त्या मजल्यांची रचना, जिने असतील, दिवाणखाना असेल, विविध कक्ष असतील, या सगळ्यांचं रचना मुळातून पाहण्यासारखी, समजून घेण्यासारखी आहे. कारण 2026 ते 1856 ह्याच्यामध्ये किती कालावधी उलटून गेला आहे. 1856 ते 1956 म्हणजे 100 वर्ष आणि 1956 ते 2026 म्हणजे जवळपास पुन्हा 70 वर्ष, म्हणजे 170 वर्ष जुनी अशी ही वास्तू आजही डौलाने उभी आहे. आता ह्या इमारतीचं अडचण काय मी तुम्हाला सांगतो. छतातून पाणी गळणे, लाकडी फाटे कुजणे, भिंतीमध्ये भेगा आणि विद्युत यंत्रणा मोडकळीस आलेली असल्यामुळे ह्या इमारतीची अवस्था काहीशी जीर्ण, धोकादायक अशी झालेली होती. आणि ह्या इमारतीचं काही काम करायचं तर पुरातत्व विभागाला संपर्क करण्यावाचून गत्यंतर नव्हतं. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या माध्यमातून शासनाकडे नूतनीकरणाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. सन 2024-25 या 2024-25 या आर्थिक वर्षात 8,80,00,000 रुपयांची मंजुरी मिळाली व टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. नियोजित आराखड्यानुसार 2027पर्यंत ही इमारत पूर्ववत ऐतिहासिक स्वरूपात खुली करण्याचा संबंधित यंत्रणेचे नियोजन आहे.
मात्र हा तांत्रिक दुरुस्तीचा जो प्रस्ताव आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तिथून मंजुरी मिळून तो नंतर नागपूर महानगरपालिकेकडे मंजुरीसाठी जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये थोडा कालापव्यय होत आहे, परंतु अंतिम परवानगी मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष कामकाज सुरू होऊ शकणार आहे आणि ते 3 ते 4 महिन्यात पूर्ण करण्याचं नियोजन आहे. आता नूतनीकरणात काय आहे? बाह्य भिंतींची हेरिटेज पद्धतीने सफाई व रंगकाम, आंतरिक लाकडी छताची दुरुस्ती व बदल, संपूर्ण विद्युत व्यवस्थेचे आधुनिकीकरण, सँडस्टोन फ्लोरिंग, तसेच आतल्या व बाहेरच्या भिंतींना चुन्याचे हेरिटेज प्लास्टर लावणे किंवा अप्लाय करणे असं हे सगळं प्रस्तावित आहे. आणि ही नागपूरची महाराज बाग परिसरातील कृषी महाविद्यालय म्हणून विख्यात असलेली इमारत जी 1856मध्ये बांधण्यात आली. 1906मध्ये तिथे कृषी महाविद्यालय सुरू झालं. या सगळ्या घटना आपण समजून घेण्यासारख्या आहेत. 170 वर्ष जुनी ही इमारत आहे आणि आज ती सुद्धा डौलाने उभी आहे, कार्यरत आहे, सेवा देत आहे. अशा ब्रिटिशकालीन इमारती भारतात अनेक ठिकाणी पुष्कळ आहेत, सांभाळल्या जात आहेत, त्यांची काळजी घेतली जात आहे आणि ते आर्किटेक्चर किंवा त्याच्यातली जी वास्तुविद्या आहे ती आपण शिकून समजून घेण्यासारखी आहे. भारत हा उष्णकटिबंधीय प्रदेशातील देश असल्यामुळे इथे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, वृक्ष, वेली, लता, तरू या सगळ्यांचं आणि पावसाचं प्रमाण प्रचंड आहे. या सगळ्यांमध्ये तग धरून राहणारी येथील हवामान, येथील नैसर्गिक सामग्री म्हणजे चुना असेल, दगड असतील, लाकूड असेल, या सगळ्यांचा वापर करून उभी केलेली इमारत अशी अनेक आपल्याला देशामध्ये असलेली सांगता येतील. तो खरं तर आपला प्राचीन वारसा आहे, तो आपण समजून घ्यायला हवा, त्याचा अभ्यास करायला हवा. ती वास्तुविद्या आपण आपल्या शैलीत आजच्या काळाला सुद्धा काळ सुसंगत आहे. त्यामुळे आपण कॉन्क्रीट, RCC, काचकाम, लाकूडकाम, संगमरवर, मार्बल, ग्रॅनाईट याच्या मागं न लागता जे नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे म्हणजे माती का असाना, दगड असाना, कोर्स रबर मेसनरी, अनकोर्स रबर मेसनरी, जांभा दगड किंवा कोकणात सापडणारा जो दगड आहे तो, हे सगळ्यांचा आपण उपयोग करून आपलं आजचं आर्किटेक्चर त्याच्या आधारावर आपण अवलंबून ठेवायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे गड, एवढे दुर्ग उभे केले. कशाच्या साह्याने उभे केले? दगडांच्या साह्याने ना. दगडांच्या, खडकांच्या, मातीच्या, कणखर देशा असं आपण म्हणतो आपल्या महाराष्ट्राला. मग त्याचा हा दगडाचा, खडकांचा, मातीचा, पाण्याचा, लाकडाचा आपण सदुपयोग करून घ्यायला नको का? मग दोरखंडा असतील, साखळ्या असतील, हे सगळं वैभव आहे, हे सगळी संसाधनं आहेत, ती समजून घेऊन आपण त्याचा आजच्या वास्तुविद्येसाठी कसा सदुपयोग करता येईल याचा उपयोग करायला हवा. आपण विहिरींचं बांधकाम, बारवांचं बांधकाम, वाड्यांचं बांधकाम, गडींचं बांधकाम, किल्ल्यांचं बांधकाम हे सगळं समजून घेऊन वास्तुविद्या आणि स्थापत्यकला यांचा सुयोग्य अभ्यास करायला हवा असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. माझे रील लाईक करा, त्याच्याबद्दल तुमचे काय मतमतांतरे असेल ती नोंदवा. माझा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव अनवट वाट आहे, त्याच्यावरही तुमचे अभिप्राय नोंदवा. मला फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका. माझा चॅनल सबस्क्राईब करा. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.